संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरला निघालेल्या दिंडीला माननीय आमदार धनराज महाल यांनी दिली भेट। पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या तालुक्यातील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरला निघालेल्या दिंड्यांना काल 8:30 वाजेपासून 17 पायी दिंडी सोहळा यांना माननीय आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले यांनी श्री क्षेत्र करंजाळे येथे पायी दिंडी चाललेल्या श्री क्षेत्र कापृणे तालुका पेठ हरिभक्त परायण शंकर गवळी महाराज आणि हरिभक्त परायण कृष्णा वालझाडे महाराज यांच्या दिंडीला भेट दिली। हरिभक्त परायण भागवत देशमुख महाराज, हरिभक्त परायण बाल कीर्तनकार अश्विनीताई चौधरी यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र खडकी शिंगाळे पायी दिंडी सोहळा हरिभक्त परायण नामदेव दरोडे महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र वांगणेश्वर पायी दिंडी सोहळा हरिभक्त परायण भाऊ पाटील महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र खोकरतळे आणि जळे हरिभक्त परायण नामदेव महाराज, हरिभक्त परायण प्रभाकर महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र बेलबारी सुरगाणा पायी दिंडी कैलासवासी अबलू महाराज, हरिभक्त परायण अर्जुन चौधरी महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र बोरवट पायी दिंडी सोहळा कैलासवासी हरिभक्त परायण अमृत हाडस बाबा महाराज, हरिभक्त परायण योगीराज महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र उंबरपाडा पायी दिंडी सोहळा हरिभक्त परायण देविदास नाठे महाराज, हरिभक्त परायण तुकाराम चौधरी महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र घोट विहिरा हरिभक्त परायण गाडर महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र घनसेत हरिभक्त परायण गुरुवर्य तारामाई, हरिभक्त परायण गोपाळ महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र पिंपळवटी हरिभक्त परायण कालिदास महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र माळेगाव हरिभक्त परायण विष्णू बाबा महाराज यांच्या दिंडीला भेट। श्री क्षेत्र कादवा माळुंगी हरिभक्त परायण माणिक महाराज यांच्या दिंडीला भेट। शेवटची भेट देऊन सर्व वारकऱ्यांशी संवाद साधून वाटेत अडचणी आल्यास केव्हा पण संपर्क साधा, तुम्हाला नक्कीच मदत होईल। सर्व वारकरी महाराजांची श्रीफळ शाल देऊन सत्कार, फूल ना पाकळी म्हणून छोटीशी मदत खारीचा वाटा म्हणून आमचा पण लाभो, असे प्रतिपादन महाल यांनी केले आणि शेवटी 12 तास वेळ देऊन निरोप समारंभ केला। सर्वांना निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचे स्वागत केले आणि स्वतः आमदार साहेबांनी पायी दिंडी सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन विना व टाळ वाजवत दिवसभर भक्तिमय वातावरणात आनंद व्यक्त केला। पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्या प्रसंगी तालुका प्रमुख पद्माकर कांबडी, अखिल भारतीय वारकरी समिती अध्यक्ष धर्मराज चौधरी, जगदीश शिरसाट, गोपाळ देशमुख, अब्दीन शेख, पंढरीनाथ भरसट, दिनेश गायकवाड, कृष्णा गवळी, कृष्णा वालझाडे, पत्रकार धर्मराज चौधरी उपस्थित होते। देवदासजी महाराज, कादवा माळुंगी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आपण सर्व भाविक निघालोय। खरं तर आदरणीय माणिक महाराजांना माहिती आहे की मी दरवर्षी पंढरपूरला ज्या काही पायी दिंडी सोहळे आपले त्या भागातून जातात त्यांना नेहमीच भेटण्यासाठी त्या ठिकाणी नगर असेल किंवा त्याच्या पुढे असतील त्या ठिकाणी नेहमी दरवर्षी, फक्त 2 वर्ष मधल्या काळामध्ये करोनाचे गेले, नाहीतर सातत्यानं गेल्या 11व्या वर्षापर्यंत या ठिकाणी सातत्यानं त्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो। कारण एकच असतं की आपल्या भागातली सगळं भक्तजन आहेत, त्यांना कुठं अडचणी येऊ नये, त्यांचं जे काही कार्य आहे किंवा त्यांचे जी ओढ असते देवाला भेटण्याची, त्या ओढीमध्ये आपलाही कुठंतरी खारीचा वाटा त्या ठिकाणी राहावा। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी मला म्हणजे विशेष वाटतं की आज दुग्ध शर्करा योग गोता बोंडे साहेबांनी सांगितलं की कैलासवासी हरिशंकर महाले यांचेही त्या ठिकाणी परमार्थाकडे फार मोठी ओढ होती आणि नेहमीच त्या परमार्थातून ते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात असत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी, पेठ।